सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. विठ्ठल रावसाहेब खर्चन यांच्या मृत्यू प्रकरणी 7 दिवसांमध्ये सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेलं ठिय्या आंदोलन मागे घेतलं गेलंय. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं गेलं. वंचित बहुजन आघाडीचे राज्यनेते किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे काही काळ पाथर्डी शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. विठ्ठल खर्चन यांच्या मृत्यूला पोलिसांचा दबाव आणि हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावा अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. तर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खर्चन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका पहिल्या दिवसापासून कुटुंबियांनी घेतली होती. बुधवारी सकाळपासूनच आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना हटवा अशी मागणी केली. तर आंदोलनकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता काही काळ वातावरण चिघळलं. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डीवायएसपी नीरज राजगुरू आणि शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या प्रकरणाची स्वतः सखोल चौकशी करून 7 दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाईल. तसेच चौकशीअंती दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं लेखी आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी दिलं. त्यानंतर दुपारी आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. आंदोलन मागे घेतल्यानंतर विठ्ठल खर्चन यांच्या पार्थिवावर पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केलं गेलं. परवा दिवशी 25 तारखेला या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पाथर्डी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी ज्या पद्धतीनं धमकावलं की तुमच्यावर एक 376चा खोटा गुन्हा दाखल होईल, त्यामध्ये मयत विठ्ठल खर्चन यांचा मानसिक धक्क्यानं दुर्दैवी असा मृत्यू झाला. त्यामध्ये परवापासून त्यांचे कुटुंबीय आणि वंचित बहुजन आघाडी आणि बाकीच्या सगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या मृत्यू जबाबदार असणारे जे काही पोलीस निरीक्षक आहेत विलास पुजारी यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. दिवसभर कालही होतो, आजही आहोत. खरं म्हणजे त्यांची बदली होणं गरजेचं होतं, ती पण मागणी होती आमची. परंतु आज सकाळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की सदर गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्फत केला जाईल आणि तोही 7 दिवसाच्या आतमध्ये केला जाईल. आणि म्हणून प्रेताची विटंबना होऊन न देण्याच्या उद्देशानं 3 दिवस झालेले आहेत. म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही थांबवतोय. आज शवविच्छेदन करून आम्ही अंत्यविधी करणार आहोत. पण हे आंदोलन याच्यावरती थांबलेलं नाही. तर याची सखोल चौकशी होऊन जोपर्यंत दोषींवरती कारवाई होत नाही, विलास पुजारी यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. 7 दिवसामध्ये जर चौकशी अहवाल सादर केला नाही तर मयत विठ्ठल खर्चनचा जो दशक्रियाविधी आहे तो दशक्रियाविधी याच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आम्ही करणार आहोत. हे देखील आम्ही अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं आहे. दरम्यान अत्याचार पीडित महिलेच्या तक्रारीसाठी विठ्ठल खर्चन हे पोलीस ठाण्यामध्ये आले असताना पोलीस ठाण्यासमोरच चक्कर येऊन पडले. नंतर उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यनेते प्राध्यापक किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे, जामखेडचे नगरसेवक अरुण जाधव, प्यारेलाल शेख, अरुण खर्चन, विजय गायकवाड, पोपट शेटे, बाळासाहेब गायकवाड, दिलीप माने, अनिल जाधव, दिगंबर गाडे, महेंद्र राजगुरू, अंबादास आरोळे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते नवनाथ चव्हाण, संजय चव्हाण, रोहिणी ठोंबे, अरुण थोरात, किरण गायकवाड, सुनीता जाधव यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अमोल कांकरिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार
10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भंडारमध्ये.